दुबे साहेब आणि दिनेश दुबेंचं नाव टाकलं, माझ्याकडून खरं ते राहून गेलं. त्या ब्रोशर मध्ये पण तानाशेठ पवार यांचं फोटो आणि नाव राहिलंच पाहिजे होतं. त्याचबरोबर आपला एक तरुण सहकारी जो कायम आमच्या कुटुंबाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं, मग त्याचं मत इथल्या परिसरातलं वेगळं जरी काय असलं तरी राष्ट्रवादी म्हणाल ते असं ऐकणारा सिद्धार्थ फुलपगार, याची पण क्षणोक्षणी आपल्या सर्वांना त्याचं कार्य आणि या सगळ्या गोष्टीची आठवण्याशिवाय राहत. बेळाळीचा पूल दिला, इथं उल्लेख केला. पलीकडचं मुक्ताई मंदिर, जसे तुम्ही सगळेजण यात्रा करतात, त्याचा पण विकास आपल्याला करायचा आहे. कारण मी एकदा त्या यात्रेला तिथे गेलो, ती भावना पण आपण त्या मंदिराच्या प्रती आपली सगळ्यांची आहे. पण मला एक सांगा, वरच्या माळीवड्याचं मारुतीरायाचं सभामंडप आणि इथलं आपलं मारुतीरायासाठी आपण केलेलं निधी मंजूर जो केला, हो कोणी थांबवलाय हा निधी? कशामुळे थांबला गेलाय? बरं, ज्यांनी थांबवलंय त्यांना आपण मतदान करणार आहे का? काम थांबवणारा पाहिजे का करणारा पाहिजे? पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे काम करतोय ते काम काय कोणाचं वैयक्तिक नाहीये, ते देवाचं काम आहे, समाजाचं काम आहे. आणि अशा रीतीने जर काम थांबवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर जुन्नर शहराची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तीन जे आपले इच्छुक होते ते तिघांपैकी आपल्याला एकाच देणं शक्य होतं. त्याच्यामध्ये भाऊचा पण नंबर अव्वल होता. फक्त खाली का थांबला तर माझ्या घरचा माणूस आहे, त्याला मी बसू शकतो असं तुम्हाला जरी वाटत असलं तरी भाऊ कधी ना कधी पुढच्या वेळेस या शहराचं नेतृत्व करेल अशी क्षमता त्याच्यामध्ये आहे. पण भाऊला तुम्ही सगळ्यांनी तिथं मदत केली पाहिजे. लोणाराळीचं गणपती मंडळाला आपण मंदिर तिथं निर्माण करून दिलं. फक्त गणपती पुरतं, गणपती शेड मध्ये असायचं, नंतर घरात ठेवायला लागायचं. आता ते पक्क बांधकाम केलं. कल्याणपेठच्या मंडळाचं बांधकाम केलं. त्याच्या वरच्या 15 लाख आपण दिले, त्याला हे निष्ठे आणला. काय आणायचं कारण आहे? एक वेगळ्या दिशेने काहीतरी न्यायचं आणि जे काय करेल ते आम्हीच करणार. हे कोणाची काय बापदाद्याची इस्टेट नाही, कोण ताम्रपट पण घेऊन आलेलं नाही. आम्ही सेवा करतोय, ती करत राहणार, ती प्रामाणिकपणे करत राहणार. आपल्याला 2 नंबर प्रभागामधून ज्या प्रकारे तुम्ही हा प्रतिसाद दिलाय तो मतातून पण चांगल्या प्रकारचा द्यावा अशी मी प्रत्येक मतदारांना इथे विनंती करतो. तुमच्या मनातला प्रभाग क्रमांक 2 मधलं जे स्वप्न आहे, तुमच्या मनातली जी बाजारपेठ या प्रभागामध्ये निर्माण झाली पाहिजे, की जेणेकरून व्यापाराला सगळ्याच गोष्टीला आपल्याला जे बाहेर जायला लागतं ते इथून पुढे जावं लागणार नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अनेक भाविक भक्त आणि पर्यटक येतात, जेव्हा ते नाणे घाटात जातात, आंबोलीला जातात, लेडीजला जातात, तिथं कमीत कमी अर्धा दिवस या प्रभागाच्या परिसरामध्ये नदीकाठी घालतील अशा प्रकारचा प्रकल्प अजितदादांच्या माध्यमातून आम्ही इथे निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. एवढं या निमित्ताने सांगतो. जे आपलं सांडपाणी सगळं नदीमध्ये जातं, नदी प्रदूषण होतंय, त्याच्यासाठी नवीन सीवेज ट्रीटमेंट प्लांटचा प्रोजेक्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतलेला आहे. त्या सीवेज ट्रीटमेंट प्लांटला सुद्धा 32 कोटी रुपयाचा निधी दादाने मंजूर केलाय. पण त्याच्यापूर्वी लागणारी जी तयारी आहे, जे सांडपाणी नदीला सोडलं जातं त्याचं एकत्र कलेक्शन करण्यासाठी त्याला जो निधी लागणार आहे तो आपल्याला अजितदादांकडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली नदी जी प्रदूषित होती सांडपाण्याने ती इथून पुढे होणार नाही. स्वच्छ नदी आपल्या परिसरातून वाहेल आणि चांगल्या प्रकारचं इथं वातावरण निर्माण होईल. एवढं या निमित्ताने तुम्हाला सांगतो. तुम्ही सर्व जर मोठ्या उत्साहाने या प्रभागामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आंबेडकरांचा विचार आहे तो आपल्याला मरून द्यायचा नाहीये. या प्रभागामधल्या ज्या ज्या माधव साहेबांनी सांगितलं असेल, बिळे मेंबरनी सांगितले असतील, जे काय तुम्हाला विकास करायचा आहे हा फक्त आणि फक्त अजितदादा पवारच करू शकतात. महायुतीचं सरकार जरी असलं, देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार सत्तेत जरी असले तरी जुन्नरवर सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं असेल
तर ते अजितदादाचा असणार आहे, कारण त्यांचा हा घरचा जिल्हा आहे. बाकीचे नेते आहेत काम करणारे, पण त्यांच्या परिसराकडे त्यांचं झुकतं माप असणार आहे. पण दादा या परिसरामध्ये जेव्हा आपण ज्या कामाला जाऊ कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही आणि चांगल्या प्रकारचा निधी आणण्याचं काम इथं करतो. आपण सर्वजणांचा पेटून उठलात. एक नव्या उमेदवारी जे इथल्या परिसरातलं नेतृत्व करत असताना ज्या प्रकारची वागणूक तो त्रास या सगळ्या गोष्टी दिलेला आहे ते तुमच्या घोषणांमधून आणि तुमच्या सगळ्या उर्मीमधून मला तो दिसून येत आहे. ती उर्मी आपल्याला 2 तारखेपर्यंत संपून द्यायची नाही. प्रलोभनानुसार काही ना काही वेगळ्या मार्गाने चालण्याचं काम करतायत. आता तर काल रात्री माझ्या कानावर नवीनच आलं, 21-2 हमको 1-2 तुम्हाला वरती आम्ही असं करतो. माझ्यापर्यंत पण ऑफर आल्यात. बिला आम्हाला असं चालत नाही म्हटलं. आमच्या घड्याळाचे 3 उमेदवार आहेत. घड्याळाला 3 देणार असेल तर सांगा. असं आम्ही क्रॉसिंग बिसिंग इथं करत नाही आणि ही वृत्ती तर आमच्या राष्ट्रवादीकडे अजिबात चालतच नाही. बऱ्याच गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या आहेत, पण ते मला काही चव्हाट्यावर आणायच्या नाही. राष्ट्रवादीने मंजूर केले, अजितदादांनी केले. अरे केलं म्हणजे काय आमचं काय, आम्ही काय आमचं भूषण सांगतो काय? आम्ही काय उपकार केलेत का? अजिबात नाही. आम्ही सेवेकरी आहोत आणि ती सेवा करण्याचं काम वल्लभशेठ बेनके साहेबांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत केलेलं आहे. मी जेव्हा 2014 साली निवडणुकीला उभा राहिलो होतो तेव्हा बेनके साहेबांनी मला सांगितले, उभा राहतोय खरा, विजय होईल नाही तर पराभव होईल, पण लोकांची नाळ सोडायची नाही जर उभा राहायचं असेल तर. 2014ला पराभव झाला, लोकांमध्ये राहिलो, मला जे काही लोकांसाठी करता येईल ते करत आलो. 19ला आमदार म्हणून निवडून आलो. 2-2.5 वर्ष कोरोनाचा कार्यकाळ गेला, सत्तांतर झालं, 1 वर्ष सत्ता नव्हती. नंतर अजितदादा सत्तेत आल्यानंतर एवढे मोठ्या प्रमाणामध्ये कामं आपण इथं आणली. का केलं? तर लोकांची सेवा करायची. ठीक आहे, 2024ला आपल्याला विधानसभेला पराभव पत्करावा लागला, पण ना उमेद होऊन खचलो नाही. वर्षभर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आपल्याला जे काही कामं करता येईल ते सेवेचं व्रत आम्ही हाती घेतले ते करणार आहे. आज काय आता माझी निवडणूक का? अजिबात नाही. आमच्या लोकांचे, आमच्या कार्यकर्त्यांचे आहे आणि जुन्नर शहर चांगल्या दिशेने जायला पाहिजे त्याच्याकरता आम्ही सगळेजण जीव काढतो. आम्ही सेवेकरी आहोत, आम्ही नेते आम्हाला स्वतःला म्हणणार नाही. हे जे 2 नगरसेवक आहेत हे काय निवडणुकीला उभा आहेत म्हणून मतं मागतात का? आधीपासून प्रशांत दादाचं किती काम आहे या प्रभागामध्ये, रोहिणीताईचं असेल, अमोलचं असेल, नितीन दादाचं असेल, किती काम आहे या प्रभागामध्ये. तेव्हा काय ते नगरसेवक होते का? ते खोत परिवार आणि स्नेहलताईचं जे त्यांच्या परिसरामध्ये काम आहे हे सेवेकरी म्हणून आहे आणि सेवा ही करतच राहणार आहे. म्हणून कुणी कितीही काही जरी वल्गना करत राहिल्या आणि भावनेच्या आधारे जर तिसरीकडे इलेक्शन ओढायचं काम जर केलं तर जुन्नर शहर आता कोणाचं ऐकायला मोकळं नाही. बदल हवा, चेहरा नवा, बदल हवा, चेहरा नवा, चेहरा नवा, तिन्ही नवीन चेहरे आहेत. धन्यवाद. जय शिवराय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.